तर मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांना विचारा, आरक्षणाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं हे शिंदेच देतील असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आरक्षणासंदर्भात राज ठाकरे यांनी अक्षरशः ही एका वाक्यात प्रतिक्रिया दिलेली आहे। आरक्षणाचे सर्व प्रश्नांची उत्तरं हे शिंदे देतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा प्रश्न विचारा आणि त्यांच्याकडेच याचं उत्तर आहे असं राज ठाकरे यांनी म्हटले। त्यामुळे नेमका राज ठाकरे यांचा रोख कसा आहे आणि काय आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेला आता कसं उत्तर देत आहेत आणि गेल्या 2 दिवसांपासून जे मुंबईमधलं वातावरण जरांगेंच्या आंदोलनानंतर झालेलं आहे, या संदर्भात उपमुख्यमंत्री काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। तर आरक्षणासंदर्भात राज ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर दिलंय। सध्या मुंबईमध्ये मराठा आंदोलनकर्त्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जाते। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आता दुसरा दिवस आहे। 1 दिवसाची त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे। अटी शर्तींसह मुदतवाढ मिळालेली असली तरी मुंबई, दक्षिण मुंबई विशेषतः ठप्प झालेली आहे आणि मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। एकनाथ शिंदेंना विचारा। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। तर सगळ्यांना सगळं माहिती आहे आणि या सर्वाचं उत्तर आरक्षणासंदर्भात हे एकनाथ शिंदेच देऊ शकतील अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे। आणि या संदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज पाठक सध्या आपल्याबरोबर आहेत। मनोज, आज राज ठाकरे ठाण्यामध्ये होते आणि एकंदरीतच राज्यामध्ये जो आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे, मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेला एल्गार, तर तिकडे नागपूरमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठीचा एल्गार। तर अशा प्रकारे वातावरण तापलेलं असताना सर्व आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदेंनाच विचारा अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली। काय नेमकं राज ठाकरेंना म्हणायचं आहे? एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणाविषयी विचारा। राज ठाकरेंचं हे वाक्य आता राजकीय दृष्ट्या या संपूर्ण विषयाला कलाटणी देणारं ठरतंय का हे बघणं महत्वाचं आहे। कारण एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना जेव्हा मराठा आरक्षणासंदर्भातला मोर्चा जरांगे पाटील हे घेऊन आलेले होते तेव्हा तो नवी मुंबईच्या वेशीवरती थांबवलेला होता। तेव्हा स्वतः एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी वचनही दिलेलं होतं। यासोबतच त्यांनी काही महत्वाचे मुद्दे म्हणजे मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलं आणि आजही ते टिकून आहे असं विधान सुद्धा एकनाथ शिंदेंनी केलेलं होतं, स्वतः गुलाल लावलेला होता। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी सध्याचं जे आंदोलन सुरू आहे, यांनी जो मराठा आरक्षणाचं आंदोलन मुंबईत आझाद मैदानात आणलेलं आहे, या संदर्भात बोलताना राज ठाकरेंनी आता या सगळ्या संदर्भात शिंदेंनाच विचारा हे सूचक विधान केलेलं आहे। यातून नेमकं त्यांना काय सुचवायचं आहे, मराठा आंदोलन याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे, कोणती अदृश्य राजकीय शक्ती आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच राज ठाकरेंचं हे विधान सध्याच्या घडीला सूचक असं मानलं जात आहे। सध्या मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू आहे